श्रावण महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, श्रावण महिन्यामध्ये आपण कुठल्या उपासना केल्या पाहिजेत। बरेच जणांना श्रावण महिन्यामध्ये खूप ढिगभर उपासना करतात, पण खरंच त्या गरजेच्या आहेत का? आज खूप सुंदर असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अतिशय युजफुल असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर उपासना, खूप सुंदर उपाय असे मी तुम्हाला देणार आहे, ज्या उपायांनी तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट, नात्यांमध्ये गोडवा आणि आरोग्यही खूप सुंदर राहील। असे सुंदर उपाय तुम्हाला श्रावण महिन्यासाठी खास देणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडकेवरचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते। तर श्रावण महिना येत आहे। श्रावण महिना म्हटलं की आपल्यासाठी एक जे सणांची सुरुवात होणार, उपासनांची सुरुवात होणार आणि मन असं प्रफुल्लित राहतं। इतकं मन आतुर असतं आपलं आणि आपण करतोही। आता सध्याच्या स्थितीमध्ये हा प्रत्येक सण हा खूप उत्साहाने साजरा केला गेला पाहिजे। तर तुम्हीही तो उत्साहाने साजरा करा। बरं, पण श्रावण महिन्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? तर श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात प्रथम खूप मोठमोठ्या उपासना करू नका, त्याची गरज नसते। पण हा, जे रेग्युलर पारायण करणारे आहेत त्यांनी त्यांचं पारायण मात्र तसंच रेग्युलर ठेवावं। मी पारायण करते, मी उपासना करते, ते मी माझं सातत्य तसंच ठेवते, कारण मी ते मोडत नाही। पण जर नवीन कुणाला काही सुरू करायचं आहे किंवा जे जुने आहेत त्यांना आता मागच्या उपासना सोडून आणखीन काही करायचं आहे, तर मी सगळ्यात प्रथम तुम्हा लोकांना सगळं महत्त्वाचं म्हणजे हे सुचवीन की महामृत्युंजय जप चालू करा। तुम्ही तितके दिवस, जितकेच दिवस श्रावण आहे तितके दिवस रोज जितक्या माळी तुम्हाला जमतील किंवा काउंटर असेल तर जितक्या वेळ तुम्ही त्या काउंटरवर जप करू शकता तितक्या वेळ तुम्ही महामृत्युंजय हा जप करा। यानी तुमचं आरोग्य खूप सुंदर राहील। जर तुमच्या घरामध्ये कुठली नेगेटिव्हिटी असेल तीही रिमूव्ह होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेगेटिव्ह लोक तुमच्या आयुष्यातून लांब होतील, जे तुम्हाला नको आहेत आयुष्यामध्ये। ह्या मंत्राचा इतका प्रभाव आणि इतका सुंदर मंत्र जर तुम्ही केलात त्याचे अनुभव तुम्हाला लवकरात लवकर दिसायला लागतील। बरं, काल भैरव अष्टक तुम्ही रोज 11 वेळा म्हणू शकता। उपासना करायला आपल्याकडे भरपूर आहेत, पण नेमकी कुठल्या उपासनेला आपण वेळ द्यावा, कुठल्या उपासनेमध्ये स्वतःला वाहून घ्यावं, कुठल्या उपासनेने आपल्याला फरक पडतोय ते नंतर, पण कुठल्या उपासनेने जास्त प्रभाव वाढेल, आपली वाचसिद्धी आपल्याला येते, म्हणजे आपण जे बोलतो ते खरं व्हायला लागतं। काही वेळेस तर आपल्याला पुढे काय घडणार आहे हे असं सुचायला लागतं, दिसायला लागतं, समजायला लागतं, स्वप्नात दृष्टांत व्हायला लागतात। ते यासाठी होतं की तुम्ही एखाद्या उपासनेला आहे ना सरेंडर होता। ते यासाठी होतं की तुम्ही बरोबर पर्टिक्युलर तीच उपासना त्याला पूर्ण फोकस करता आणि ती उपासना मनापासून करता, एका वेळेत करता। बरं, उपासना करण्याच्या अनेक पद्धती आहेत, अनेक पद्धती आहेत, पण त्या पद्धतींमध्ये तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीची उपासना करायची आहे। तुम्हाला रोजची उपासना करायची आहे तर तुम्ही करू शकता, तुम्हाला वारानुसार उपासना करायची आहे ती तुम्ही करू शकता। आता आपल्याकडे प्रत्येक देवतांचे वार आहेत, देवींचे वार आहेत, त्या पद्धतीने तुम्ही उपासना करू शकता। उपासना ह्या मनापासून झाल्या पाहिजेत। उपासनेमध्ये नियम काय आहेत ह्याच्यापेक्षा जास्त की तुम्ही किती मनापासून करताय, तुम्ही किती वेळ सांभाळून करताय। आणि कुठलीही उपासना करण्याच्या आधी आपल्या सर्व देवांना आवाहन करायला विसरू नका। आपल्या मेन देवता आहेत कुलदैवत, आपली वास्तुदैवत, ग्रामदैवत आणि स्थानदैवत आणि आपलं गुरु। या देवतांना कधीच विसरायचं नाही, त्यांना आवाहन करायचं। तुम्ही उपासना या पूर्ण महिनाभर जर करणार असाल तर तुम्ही तो संकल्प घ्या। जर तुम्ही फक्त ठरवलं मला सोमवारीच कालभैरवाष्टकची उपासना करायची आहे, महामृत्युंजय मी मंत्र फक्त सोमवारीच करेन, तर तसा तुम्ही संकल्प घ्या की मी श्रावण महिना संपेपर्यंत मी अमुक अमुक ही उपासना करणार आहे, इतके इतके वेळा करणार आहे आणि या वेळेस करणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे। दोन गोष्टी कधी विसरायच्या नाहीत। तुम्हाला दिवा लावायचा नसेल कुठलीही उपासना करताना तर मात्र तुम्ही समोर एक अगरबत्ती लावली पाहिजे, आसन घेतलं पाहिजे आणि एक ग्लास पाणी मात्र समोर ठेवलं पाहिजे। जेव्हा उपासना करून होतात ना त्यावेळेस तुम्ही ते पाणी प्यायचं आहे, आसनाला नमस्कार करून आसन परत उचलून ठेवायचं आहे। अजून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुमचा पूर्ण श्रावण महिन्याच्या उपासना संपतात
तेव्हा तुम्हाला घेतलेला संकल्पही सोडायचा आहे. जसा घेतलात तसा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. संकल्पावर खूप व्हिडिओ आहेत, माझाही व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. पण संकल्प जर नसेल घेता येत तर सरळ भगवंताला हात जोडून तुम्हाला सांगायचं आहे की हे परमपिता परमेश्वर, मी आजपासनं ही उपासना करणार आहे. मग मी रोज करणार आहे की मी ह्याच वारी करणार आहे हे मात्र तिथे नमूद करा. आणि मी म्हणजे माझं पूर्ण नाव असतं की अमुक अमुक अमुक, मी इथे राहणारी आहे, या वेळेमध्ये मी ही उपासना करणार आहे, या वारी करणार आहे आणि श्रावण महिना संपेपर्यंत करणार आहे. असं प्रॉपर तुम्ही जरी देवाला हात जोडून सांगितलं आणि नंतर देवांना आवाहन करून ती उपासना सुरू केली तर त्यानेही तुम्हाला खूप सुंदर असं फळ मिळेल आणि तुम्हाला खूप अनुभव येतील या गोष्टीचे. बरं, संकल्प कधीतरी आहे ना फक्त देवासाठी करावा, की देवाला आवडते म्हणून काही गोष्टींची उपासना आपण करावी. आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून उपासना करू नका. देवाला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचंय, देव जाणतो. देवाचं प्लॅनिंग आपल्यासाठी कधीच फेल नसतं. त्याच्यामुळे देवाला कधीच काही मागू नका. देवाला फक्त सांगा की माझी ही उपासना तू स्वीकार आणि जर काही चुका झाल्या तर तू माफ कर आणि तुझे कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर, माझ्या मुलाबाळांवर, माझ्या घराण्यावर, माझ्या पिढ्या आणि पिढ्या राहू देत आणि तू ठेवशील अशी मला खात्री आहे. त्यासाठी मी तुझी अनंत आभारी आहे. तुला कोटी कोटी प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता हे झालं की तुम्ही कुठल्या वारी काय करावं किंवा महिनाभर काय करावं. पण अशा अनेक उपासना आहेत की ज्या तुम्ही खूप सुंदरपणे करू शकता. सर्वात प्रथम तुम्ही नवनाथांची पूर्ण पोथी ह्या श्रावण महिन्यामध्ये वाचू शकता. पूर्ण पोथी वाचा आणि मग अनुभव घ्या की नवनाथ काय करू शकतात. नवनाथ तुमच्या आयुष्यामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं आयुष्य सुखाने भरू शकतात. तुमच्यावर जर कोणी काही करत असेल ते तात्काळ थांबेल. तुमच्या कोर्ट केसेस चालू असतील त्याही थांबतील. तुमची बदनामी कोणी करत असेल तेही थांबेल. म्हणजे अशा अनेक गोष्टींसाठी नवनाथ पारायण याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जर कुठली पोथी तुम्हाला वाचायची आहे, पारायण करायचं आहे, अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही दत्त महाराजांची पोथी वाचू शकता. दत्त महात्म्य येतं ते वाचू शकता किंवा श्री गुरुचरित्र आहे ते वाचू शकता. ठरवून वाचा, संकल्प घेऊन वाचा. किती दिवस ती पोथी वाचायची आहे तेही त्या संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. काही जण ज्ञानेश्वरीही वाचू शकतात की पूर्ण महिनाभर मी ही ज्ञानेश्वरी वाचणार आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू शकता. ज्ञानेश्वरी वाचल्यावरही अतिशय सुंदर असे अनुभव येतात आणि ज्ञानेश्वरी मध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्याचं सार, आयुष्याचं मर्म यातल्या अनेक गोष्टी कळतील आणि आपण आपल्या आयुष्याकडे कुठल्या प्रकारे पाहतोय ह्याचीही जाणीव होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य कसं जावं याचा एक रोड मॅप तयार करा. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी ही वाचावीच वाचावी. श्रावण महिना हा इतका सुंदर महिना आहे, म्हणजे अमृत योग आहे असं समजा. आणि कुठल्या ना कुठल्या उपासनांना सुरुवात करा. देवळात जाऊन आपण महादेवाच्या पिंडीवर जे काही पाणी दूध अर्पित करतो त्याच्यानंतर तिथे बसून आपण महादेवाचा जप करू शकतो, कालभैरवाष्टक म्हणू शकतो. अशा महादेवाच्या किंवा रुद्राभिषेक करू शकतो. त्या बायका करत नाहीत, मग अशा वेळेस आपल्या नवऱ्याला बसवायचं, रुद्राभिषेकचे मंत्र आपण म्हणायचे, नवऱ्याला अभिषेक करायला सांगायचा. हेही तुम्ही करू शकता. रुद्राभिषेक फक्त मात्र तुम्हाला क्रमाक्रमाने व्यवस्थितच करायचा आहे. अवघड आहे थोडा. ही उपासना कराच आणि जर ठरवून केल्यात तर अतिउत्तम. माळेवर जप केलेत तर अतिउत्तम. संध्याकाळी झोपण्याच्या आधी ग्रॅटिट्यूड मात्र देवाला रोज सांगायचं की हे भगवंता, तू माझ्या आयुष्यामध्ये आहेस. मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस आणि माझं आयुष्य सुखाने भरभरून गेलेलं आहे आणि तू माझ्याकडे कधीच सुखाची कमतरता भासू देणार नाही ही मला खात्री आहे. आणि त्यासाठी तुझे अनंत उपकार आहेत. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि माझ्याकडनं जी सेवा तुला करून घ्यायची आहे तू करून घे. मला आनंद होईल. मी सेवा करायला तयारच आहे, मी तत्परच आहे, फक्त तू करून घे. अशा पद्धतीने आपण रोज झोपण्याच्या आधी देवाला ग्रॅटिट्यूड मात्र द्यायचा आहे. आपण करतो व्रत, वैकल्य, उपासना, मंत्र, अनेक तऱ्हेने आपण श्रावण कायम साजरा करतो. आता श्रावणामध्ये खास करण्यासारखं काय आहे की ज्याने आपली भरभराट होईल, तर श्रावणामध्ये खास करण्यासारखं आहे आपलं श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन. कुंकुम अर्चन तुम्ही दर मंगळवार, दर शुक्रवार करू शकता, दर गुरुवार करू शकता. म्हणजे आठवड्यातले 3 दिवस तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. या कुंकुम अर्चन मध्ये तुम्हाला कनकधारा स्तोत्र,
विष्णू सहस्त्रनाम नाहीतर श्रीसूक्त हे म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. यानी भरभराटी, तुमचा पैसा कुठे अडकला असेल तो, आणि सगळ्यात महत्वाचं बिझनेस मधली ग्रोथ, करिअर मधली ग्रोथ हे यामुळे साध्य होईल. म्हणजे तुमच्या वाटा मोकळ्या होतील. पण श्रावणामध्ये दर शनिवारी जेव्हा हनुमानाच्या दर्शनाला आपण जाणार आहोत, तर त्या दिवशी मात्र हनुमानाच्या देवळातच लाल धागा मिळत असेल तर त्या पुजाऱ्याकडनं घ्या, आणि नसेल मिळत तर बाहेरून लाल प्लेन धागा घेऊन जा. तिथे उभं राहून एकदा हनुमान चालीसा म्हणायचा आहे, आणि तो म्हणता म्हणता तो जो लाल दोरा आहे त्याला आपल्याला 7 गाठी मारायच्या आहेत. तो दोरा आपल्याला आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे. त्याच्यामुळे तितक्या लांबीचा, म्हणजे तितक्या 5 वेढे आले पाहिजेत इतक्या लांबीचा तो दोरा घ्यायचा, आणि ज्या 7 गाठी तुम्हाला मारायच्या आहेत त्या लांब लांब मारायच्या आहेत. पूर्ण हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर तुम्ही तो जो दोरा आहे त्याला आपल्या हातात त्या देवळातच बांधायचा आहे. तुम्ही पुजाऱ्याकडनं बांधून घेऊ शकता. तो जो दोरा तुम्ही बांधणार आहात तो तुमचा सगळ्या वाईट शत्रूंपासून, वाईट बाधांपासून, तुमच्यावर खुन्नस धरून असलेली लोक किंवा तुमचे दुश्मन असतील ते, यांच्यापासून संरक्षण करेल. आणि तो धागा जेव्हा तुमचा तुटतो तेव्हा पुन्हा पौर्णिमेला आपण कुठलीही जी येणारी, तुटल्यानंतर जी येणारी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला आपण तो धागा पुन्हा तयार करायचा आणि पुन्हा आपल्या उजव्या हातात बांधायचा. आणि हे जे तुम्ही करणार आहात, तुम्ही कुठलीही व्रत, वैकल्य, उपासना ह्याचं करणार आहात, तर कृपा करून कधीही कुणाला सांगू नका. कारण हे सांगणं सगळ्यात मोठी चूक आहे. त्यामुळे कधीच सांगायचं नसतं. बरं, आता तुम्ही स्वामींच्या पोथीचीही उपासना करू शकता. म्हणजे तुम्ही त्याचंही पारायण करू शकता. बरेच जण घरामध्ये रोजच हे अध्याय वाचत असतात, म्हणून मी श्रावणात खास नाही सजेस्ट केलं. पण श्रावणामध्ये तुम्ही स्वामींच्या नामजप करू शकता. तुम्ही स्वामींचे कुठल्याही स्तोत्राचा किंवा निशंक व निर्भय हो याचं अनुष्ठान करू शकता. म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. तुम्ही स्वामींचं स्तवन व्यवस्थित म्हणून, स्वामींचं ते जे स्तवन आहे ते तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. बरं, स्वामींची मानस पूजा जी आहे, साक्षात देवासमोर उभं राहून डोळे बंद करून तुम्ही मानस पूजा साक्षात व्हिज्युअलाइज करून देवाची पूजा करू शकता. बघा, करायला गेलो ना की अनेक गोष्टी आहेत, अनेक उपासना आहे. हा श्रावण महिना खास यासाठीच आहे. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र महिना आहे, आणि या महिन्यामध्ये जितकं जमेल तितकं तुम्ही मद्य पिणं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं व्यसन टाळा, नॉनव्हेज टाळा. अजिबात हे करायचं नाही आहे. जितकं पवित्र राहता येईल तितकं पवित्र तुम्ही राहा, म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर होईल. आणि हा श्रावण महिना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय भरभरून धन, समृद्धी, समाधान, आरोग्य घेऊन येईल. आणि हा श्रावण महिना तुम्हाला लख लाभ हो. बरं मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण त्यांनाही उपासना करण्याची जर इच्छा असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल. तुम्हाला काही यातमध्ये मला सांगायचं असेल तर तुम्ही मला लगेचच कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या उपासना करता, आणि आणखीन कुठल्या उपासनेविषयी विचारायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे कॉमेंट पाहिले की एक मनोबल वाढतं, म्हणून कॉमेंट करत चला. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पहा.